नंदुरबार शहरातील बाजारपेठमध्ये नशिली ताडी वर्षभर विकली जात आहे। त्यामध्ये कुत्रा केमिकल, नशिली गोळ्या मोठ्या प्रमाणात टाकून अनेकांचे जीव घेणारी ताडी वर्षभर तयार होते कशी, स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती असून देखील डोळे असून आंधळेपणापासून घेत आहे। कारण शहर पोलीस स्टेशनचे तृतीय पोलिसांचे हप्ते मोठे आहेत, तसेच गुन्हे शाखेच्या काही पोलिसांचे देखील हप्ते बांधले आहेत। दर महिन्याला या दीपक ताडी विकणाऱ्याकडून लाखो रुपये हप्ता घेत आहे। म्हणून नशिली पदार्थ टाकून नशेच्या गोळ्या वापरून मोठ्या प्रमाणात ताडी विकत आहे। तसेच ताडीच्या दुकानमध्ये विमल पुडे देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। मग विमल गुटखा बंद, नशिली ताडी ही वर्षातून फक्त 4 महिने असते, ती म्हणजे उन्हाळ्यात। मग या पावसाळ्यामध्ये कोणती ताडी तयार होते त्याचा शोध घेणे काळाची गरज आहे। आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यामधून लाखो लोकांचं भविष्य खराब करणारे, अनेकांना मोठे आजार निर्माण करणारी ताडी व्यापारी हा करोडपती झाला, याची सखोल चौकशी करून शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी आता पोलीस अधीक्षक तपास होणार का, याकडे संपूर्ण नंदुरबार शहरातील व ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांचे लक्ष लागून आहे। म्हणून नशिली पदार्थ विकणाऱ्यांना कठोर कारवाई करा, अशी मागणी आदिवासी समाजातून केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.